आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्र हा जो या देशाचा अर्थावस्थेचा कणा आहे। परतीच्या पावसाने शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलं। दसरा साजरा झालाच नाही शेतकऱ्यांचा आणि 21 तारीखला दिवाळी येते आणि ही दिवाळी शेतकऱ्यांची पूर्णपणे काळी होणार यात कुठेही शंका नाही। कारण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतपिकच उरलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या हातात पैसा येणार कुठून। खरं तर शेतकऱ्याला आपण बळीराजाची उपमा देतोय। बळीराजा म्हटल्याच्या नंतर बळीराजाची पत्नी ही शॉपिंगला जायला हवी होती, बळीराजाची मुलं विदेशात शिकायला जायला हवं होतं आणि बळीराजाच्या घरासमोर 4 चाकी वाहन उभी राहायला हवी होती। मात्र तसं चित्र आपल्या देशात आणि आपल्या देशातल्या कुठल्या राज्यात आणि एकही जिल्ह्यात तसं दिसत नाही। कारण बळीराजा कायम कर्जाच्या खाईत लोटल्या गेलेला आहे, कायम त्यांना उत्पन्न घटत आलेलं आहे। त्यामुळे वारंवार बळीराजा हा कर्जबाजारी होत गेलेला आहे आणि याला कंटाळून त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे। त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात आणि खास करून यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। 25,000 पेक्षा माया बहिणी हे विधवा झालेले आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांची लेकरं बाळं उघड्यावर आलेली आहे। त्यामुळे या बळीराजांसाठी या राज्यकर्त्यांनी कुठेतरी सकारात्मक विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे।